सलगी धाकुला, सलगीचा आहे म्हणून आणि धाकुला आहे म्हणून आपल्यापेक्षा वयानं लहान आहे. हो तुकोबाराय म्हटले बाबा लहान आहे म्हणून सोडू नको, आपलं आवेला करू नको. दृष्टांत काय दिला? थोडासा स्फुलिंग बहुत दावाग्नी. जयाचे अंतर देव बसे, जयाचे अंतर देव बसे. विषयाने देता वंदा कुमार, जयाचे अंतर देव बसे, जयाचे अंतर देव बसे. पितयाने कुमर वंदावा कोणता पण तैसा, जयाचे अंतर देव वशे तैसा. आणि ज्याच्या खिशामध्ये गुटक्याच्या पुढ्या दिशे तैसा नाही, मग तो वंदावा नाही, तो चांगला रंधावा. जयाचे अंतर देव वशे. एक प्रमाण लय गोड सांगतो, ज्ञानोबराच्या संगती लावून देतो, लयच गोड प्रमाण आठवलं. पट्ट पुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. राजा होता पण वय झालं, त्याने सांगितलं आता पोराला गादीवर बसवायचं. मग आता सिंहासनावर कोण बसलं? मुलगा बसला. मुलगा बसला. आता बापानं आमचे वैकुंठवासी नतुसिंह बाबा कायम सांगायचे, चिपडा डोळा चमकवायचा नाही. एकदा डोळा चिपडा झाला ना मग चमकवायचा नाही, नतुसिंह बाबाचं वाक्य होतं. मग आता पोराला जर गादी दिली असेल तर मग त्याचं काय करायचं? नमस्कार करायचा. म्हणून पहा त्या काळामध्ये ज्ञानोबराय वयानं लहान होते, त्यांच्यापेक्षा वयानं ज्येष्ठ गोरोबा काका, ज्ञानोबरापेक्षा वयानं ज्येष्ठ सेना महाराज, ज्ञानोबरापेक्षा वयानं मोठे भोजलिंग काका, ज्ञानोबरापेक्षा वयानं मोठे नामदेवराय, ज्ञानोबरापेक्षा वयानं मोठे सावता महाराज. ही सगळी ज्येष्ठ मंडळी होती, वयानं मोठी होती. पण त्या सगळ्यांनी नेतृत्व ज्ञानोबराकडे दिल्यामुळे या सगळ्यांनी ज्ञानोबराला नमस्कार केला. हे ध्यानात ठेवा. ज्येष्ठ वयापेक्षाही ज्ञानानं ज्येष्ठ. आता पट्ट दिला ना, हो संप्रदायाचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं ना, मग आता काय करायचा? नमस्कार करायचा. हो म्हणून ज्ञानोबराय वयोवृद्ध नसले तरी ज्ञानोबराय ज्ञानवृद्ध. ज्ञान किती? ज्ञान यांचा शिरोमणी. एवढंच नाही, ज्ञान यांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानी यांचा गुरु. जे काही जगात ज्ञानी आहेत त्या सगळ्यांचे गुरु कोण आहेत? ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबराय ज्ञानवृद्ध आहेत. म्हणू काही ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचे सागर आहेत माझे ज्ञानोबराय.
ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानाचे चक्रवर्तीत माझे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे, ज्ञान श्रेष्ठ आहेत म्हणजे ज्ञान वृद्ध आहेत. श्रेष्ठाला नमस्कार केला पाहिजे. ज्ञानोबर आहे ज्ञान वृद्ध, ज्ञानोबर आहे तपोवृद्ध. ज्ञानोबर सारखं तप बोलू बोलू 10-20 वाऱ्या करणारे म्हणतात, आता खूप झाल्या, किती दिवस करायचे. खूप केल्या कीर्तनं, खूप ऐकली कीर्तनं, आता किती ऐकायची. महाराज एक बोलू का, ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल ना आता पारायण खूप केली, आता किती करायची, समजून जावं आम्ही आमचं पतनाचं दार उघडलंय. हो, लालायत राहायला पाहिजे माणूस, लालायत. हो, आम्हाला काही दिवसातच तपाचा कंटाळा येतो. हो, काही काय म्हणतात, आम्ही साधक अवस्थेमध्ये ना फार तप केलं, फार साधना केली. हो, तो सिद्ध आहे, हा तो सुद्धा सिद्ध करू शकत नाही, पण तो म्हणत असतो तपोवृद्ध. माझ्या ज्ञानोबरायचं तप किती सांगू बोलू. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली, हा बहुत कल्प, कितीतरी कल्पाचे, ज्ञानदेव 22 जन्मे. हो, 22 जन्म ज्ञानोबरायचं तप एका चरणात आहे. आणि वाचा केली बहुत कल्प. ज्ञानोबराय तपोश्रेष्ठ आहेत, तपोवृद्ध आहेत. ज्ञानोबराय ज्ञानवृद्ध आहेत. आणि वृद्धोपसेविना, ज्येष्ठाला नमस्कार केला पाहिजे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. एक बोलू का, शास्त्रानंही सांगितलं आम्हाला, यावत जीवम त्रयो वंद्याहा, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत तिघाला नमस्कार करा म्हणे. कोणाला? वेदांत, गुरु, ईश्वरहा. ईश्वराला, गुरुला आणि वेदांताला. ज्ञानोबराय वेद स्वरूप आहेत. हो, वेद शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानोबराय ज्ञान स्वरूप आहे. महाराज शब्दरूपाने ग्रंथ आपल्याकडे अलीकडे आले. जुन्या काळामध्ये दशग्रंथी म्हणायचे ना, दशग्रंथी. हा व्यक्ती काय आहे? दशग्रंथी आहे. जुन्या आपल्याकडे ग्रंथ असं सांगतात, मी इतिहासात असं वाचलंय, जेव्हा अलक्षेंद्र संस्कृत मध्ये, इंग्रजीत अलेक्झांडर आणि हिंदीमध्ये सिकंदर, तो जेव्हा भारतात आला, इसवी सन पूर्व जवळजवळ 200-250 वर्षापूर्वी आला, तेव्हा तो नालंदा विद्यापीठाला आला. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ होतं, तिथे आला. तक्षशिला, नालंदा नाही, तक्षशिला माफ करा, तक्षशिलामध्ये आला तर किती संपन्न होता ज्ञानात भारत तेव्हा, इसवी सन पूर्वी 200 वर्ष. म्हणून हॉस्टेल ही संकल्पना भारताची. पूर्ण जगातले हजारो राजकुमार तिथं अभ्यासाला यायचे. कुठं? तक्षशिलामध्ये. तिथं सांगतात 50 पेक्षा जास्त विषय शिकवले जायचे. आणि 150 ते 200 गुरुवार्यांचा काय होता? स्टॉप होता शिकवण्याकरता. कुठं? तक्षशिलामध्ये. जेव्हा तो अलक्षेंद्र आला, अर्थात अलेक्झांडर आला, अर्थात सिकंदर आला, त्याने विचारलं का हो, तुमचं ग्रंथालय कुठे आहे? शब्द ऐकताय ना, तुमचं ग्रंथालय कुठे आहे? म्हणजे ग्रंथालय म्हणजे काय असतं? तुम्ही जे विद्यार्थ्याला ग्रंथ शिकवतात ते ग्रंथ कुठे आहेत? म्हणजे आमच्याकडे ग्रंथ नाहीत. म्हणजे मग आमच्याकडे गुरु ग्रंथ पाठ करतो आणि शिष्याला शिकवताना त्याच्याकडून पाठच करून घेतो. ग्रंथालय ही संकल्पना नव्हती भारतामध्ये, डायरेक्ट पाठ. आणि तो दशग्रंथी ब्राह्मण कशाला म्हणायचं? ज्यांनी 4 वेदाचं ज्ञान षडांगासह केलंय. छंद, ज्योतिष, निरुक्ततेच आहेत ना षडांग, ह्या 6 अंगासह ज्याला 4 वेदाचं ज्ञान आहे त्याला दशग्रंथी म्हणतात. अख्खे ग्रंथच पाठ करायचे. मग ते कोण आहेत? ऋग्वेदी आहेत, ते द्विवेदी, ते चतुर्वेदी, ते वेद पाठक. त्याला ग्रंथाच्या ग्रंथ पाठच. कारण ज्ञान शब्दात अंकित केलं आपण, पण ज्ञान कधीही व्यक्ती आश्रयानंच राहत असत. आणि मग जगातलं ज्ञान, वेदाचं ज्ञान जर ज्ञानोबरायच्या रूपानं, आणि त्यांचीच भाषा आहे ना,
सकळ ही शास्त्रे स्वयंभे निघती कुंभ. शास्त्राला प्राप्त झालेलं ते काय आहे? रूप आहे. रूप आहे मग ज्ञानोबा आहे. वेद स्वरूप आहेत. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान स्वरूप आहेत. तो तर ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानोबा ईश्वर आहेत. नर रूपे विष्णू अवतरला भगवान. हो, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा ईश्वर आहेत आणि ज्ञानोबा गुरु आहेत. बोलून गेलो ज्ञानी यांचा गुरु. म्हणून याही अर्थानं नमस्कारणीय कोण आहेत? माझे ज्ञानोबा आहेत. फक्त एक उपपत्ती सांगायची आणि पुढं सरकायचं, म्हणजे इथं नाही, अभंगात. हा, अजून एक उपपत्ती काय, एकदम व्यवहारातली. आपण काय काय भावाचा विचार केला? नमस्कार त्यांना का करायचा? 4 फलं मिळतात म्हणून. नमस्कार का करायचा? ज्येष्ठाला नमस्कार करावा असा शास्त्र संकेत आहे म्हणून. ज्ञानोबा आहेत तपवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत आणि वयवृद्ध, म्हणजे या अर्थाने घेतलं आपण. चला 2 तरी धरा. जरी त्या काळातल्या महात्म्यांच्या दृष्टीने वयवृद्ध नसतील, आपल्या दृष्टीने वयवृद्धच आहेत ज्ञानोबा. अजून पहा, ज्ञानोबाला का नमस्कार करायचा? ते वेद स्वरूप आहेत, गुरुस्वरूप, गुरुच आहेत आणि ईश्वर स्वरूप आहेत म्हणून. अजून का करायचा? व्यवहारात एक नियम आहे. माझ्याकडे बघा, तेवढी मन म्हणा तेवढी. आडवला हरी, पुढं काय असं आहे काय? आडवला हरीन गाढवाचे पाय धरी. माणसाचं काम आडलं की गाढवाचे पाय धरावे लागतात. काम आडलं तर गाढवाचे पाय धरावे लागतात. आणि महाराज यांच्याशिवाय आपला उद्धार कोण करील? आपला उद्धार आडलाय म्हणून नमो ज्ञानेश्वर. त्याच्याशिवाय कोण सोडवणार आहे आपल्याला? हो, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. हो, तद्विज्ञानार्थ सद्गुरु एवाभिगच्छेत. तेच देतात संसारातून बाहेर काढणारे आणि देवाला भेटवणारे, अनिष्टाची निवृत्ती करणारे, इष्टाची प्राप्ती करणारे. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. म्हणून आणि चला मला अजून एक भाव सांगायचा आणि तेवढा सांगतो पुढे जातो. काय असतं, जेव्हा माणसाला कायद्यातलं कळत नाही ना, काही कायद्यात कळत नाही, तेव्हा माणूस ज्याला कायद्यातलं कळतं त्याचं मार्गदर्शन घेतो. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे की नाही? जेव्हा आपल्याला आरोग्यातलं कळत नाही तेव्हा ज्याला आरोग्यातलं कळतं त्यांचं काय घेतो आपण? मार्गदर्शन. म्हणजे आरोग्यातली अडचण असली की आपण सरळ वकिलाकडे जातो. बांधकाम क्षेत्रात अडचण आली की आपण सरळ डॉक्टराकडे जातो. हा हा, बरं बरं बरं, वापसा आहे. तसं माणसाला परमार्थातलं जेव्हा कळत नाही ना तेव्हा लय डोकं चालू नये. ज्यांना परमार्थातलं कळतं त्यांचं ऐकावं, संतांचं ऐकावं. आणि संत कोणाला नमस्कार करतात? सेवेती साधू संत मनोवेदला माझा. साधू संत मनोवेदला माझा. सेवेते साधू संत मनोवेदला माझा. साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 सेविती साधू संत मनुवेदला माझा. 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 आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य
तेजा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा सेवेती साधू संत आमच्या आधीच्या सगळ्या संतांनी त्यांना नमस्कार केलेला आहे, म्हणून त्यांना नमस्कार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. अजून निवृत्ती उदारा, हो तुमचे गुरु कोण? निवृत्तीनाथ, त्यांना आमचा नमस्कार आहे. दुसरा नमस्कार निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथाला. पण निवृत्तीनाथांना नमस्कार करताना शब्द वापरला उदारा. उदारा, उदार शब्दाचे दोन अर्थ बनतात. उदारा, उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. एवैते सर्वे हे उदारा, म्हणजे कोण? उत्कृष्ट. उत्कृष्ट असणाऱ्या निवृत्तीनाथाला माझा नमस्कार आहे. अजून उदार म्हणजे आपल्या जवळची कोणतीही वस्तू दुसऱ्याला देत असताना ज्याला कंता संकोच वाटत नाही, लगेच देण्याची वृत्ती ज्याच्याकडे, त्याला आपण काय म्हणतो? उदार. निवृत्तीनाथ उदार आहेत, हो फार उदार आहेत. किती उदार आहेत, किती उदार आहेत. ऐका ज्ञानोबारायचं औदार्य ऐका. नियम असा आहे, आपल्या परंपरेचं तत्वज्ञान कोणी सोडायला तयार नाही. आजही फड पद्धतीत पहा. हा, सुरुवात रूपपाताना झाली पाहिजे. राहू आता शिरोळकरांची पद्धत, नंतर ठोबा रुक्माई, त्याच्यानंतर अभंग कोणता तो पतित पावना, त्याने सुरुवात. वास्कर महाराजाकडे 2 अभंग, देवकराकडे 2 अभंग. कोणाची सुरुवात कशी? आपली परंपरा कोणी सोडायला तयार आहे का? नाही, कोणी तयार नाही. आपलं तत्वज्ञानाचा स्वाभिमान कोणी सोडत नाही मंडळी, हे ध्यानात ठेवा. याला कथा आहे, थोडी मोठी आहे, मी त्याला छोटी करून सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो. ते पद्मपादाचार्य, शंकराचार्यांचे शिष्य. कोण? पद्मपादाचार्य. आचार्यांनी, व्यासाने ब्रह्मसूत्र लिहिली, शंकराचार्यांनी त्यावर भाष्य लिहिलं, आणि त्याच्यावर या पद्मपादाचार्यांनी पंचपादिका टीका लिहिली होती. पंचपादिका, ती टीका लिहिली भाष्यावर. ती लिहिली, ग्रंथ भला मोठा झाला. शंकराचार्यांचा मठ तेव्हा स्थापन केलेला नव्हता, आणि त्यांना इच्छा झाली तीर्थयात्रेला जाण्याची. त्यांनी ग्रंथ गुरुला म्हणजे आचार्यांना वाचून दाखवला, आणि सगळ्या ग्रंथाचं ओझं पाठीवर घेतलं, निघाले तीर्थयात्रेला. कोण? ते पद्मपादाचार्य. तर त्यांचा मुक्काम केरळामध्ये एका गावात पडला, आणि ते गाव होतं त्यांच्या मामाचं. कोणाच्या? पद्मपादाचार्यांच्या मामाचं ते काय होतं? गाव होतं. आणि आपला भाचा आलाय हे मामाला कळाल्यानंतर तो आला. तसं मामा नावाचं पात्र जरा अवघडच. मग तो कंस मामा असो नाही तर कटप्पा मामा असो, शकुनी मामा. हा, कोणता मामा म्हणले? गाव मामा. हा, वा 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 वा. स्टेपनी भारी भेटली वा. पण एवढी स्टेपनी एवढी गाडी उचलायला लागली, काय कमाल आहे का नाही? म्हणजे ज्ञानोबाराच्या दारातली सेवा वाया जात नाही, याचा अर्थ आहे. मामा का रे तीर्थयात्रेला निघाला? हो. हे काय आहे? म्हणजे माझा ग्रंथ आहे. मग एवढं ओझं घेऊन तुला चालणं होतं का? मी काय करू मामा, ग्रंथ महत्वाचा आहे, ठेवावा कुठं? काळजी करू नको, माझ्याकडे ठेव म्हटले. तो तीर्थयात्रा करून येईपर्यंत मी सांभाळतो. म्हणून पद्मपादाचार्याने आपला ग्रंथ कोणाकडे दिला? मामाकडे दिला. पद्मपादाचार्य निघून गेले, आणि निघाल्यानंतर त्यांनी एक दिवशी मामाने पाहिलं आपल्या भाच्याने नेमकं काय लिहिलं पाहावं. मग त्यांनी ग्रंथ उघडला, तर मामा होता नैयायिक मत अनुयायी. तो मामा नैयायिक होता, आणि त्या ग्रंथात त्यांनी पाहिलं सगळं आपलं खंडनच केलेलं नैयायिकाचं. म्हणजे भाच्यानं मामाच्या तत्वज्ञानाचा, त्या तत्वज्ञानाचं काय केलं? खंडन केलं. त्या मामाला खतखत, माझ्या तत्वज्ञानाचं खंडन आहे, हा ग्रंथ संपवायचा कसा? संपवायचा कसा? ऐकलं का? शहाणी माणसं
विचारानं विरोध करतात आणि मूर्ख माणसं शत्रुत्वानं विरोध करतात. काय करायचं म्हणजे ग्रंथच नष्ट करू. कोणाच्या डोक्यात आलं? मामाच्या. पण आपण ग्रंथ जाळला फेकला तर लोक म्हणतील मामाला भाच्याचं मोठेपण पाहवलं नाही. मग काय करायचं? एके दिवशी काय केलं, ह्या मामानं आपल्या घरालाच काडी लावली. कोणी? मामाने घरालाच काडी लावली आणि चांगलं घरानं पेट धरू दिला. अरे आग लागली रे, आग लागली रे, आग लागली रे आरडायला लागला. पण लोकांनीच विजवेपर्यंत ग्रंथ जळून खाक झाला. पद्मपादाचार्य आले फिरून, तीर्थयात्रा करून आले म्हणे मामा आपला ग्रंथ कुठे आहे? काय सांगू भाच्या तुला, शॉर्ट सर्किट झालं म्हणले. घराला आग लागली आणि तुझा ग्रंथ जळाला. त्याच्यात ग्रंथ जळाला. आता मामाला काय बोलता? मामाला काय? ते पद्मपादाचार्य रड शंकराचार्याजवळ, काय झालं रे तुला रडायला? काय नाही म्हणले, मी ग्रंथ लिहिला होता. हो खूप सुंदर लिहिला होता तो ग्रंथ, पण असं असं झालं तो जळाला म्हणले. ठीक आहे म्हटले, मग रडायला काय झालं? एवढा मोठा ग्रंथ माझा निघून गेला, काळजी करू नको म्हटले. ऐका काय म्हटले शंकराचार्य, तो जेव्हा ग्रंथ जेव्हा लिहिला आणि जेव्हा वाचून दाखवला ते माझ्या सगळं ध्यानात आहे म्हटले. मी आता सांगतो तो पुन्हा लिह म्हटले. आणि मग शंकराचार्याने तो ग्रंथ पुन्हा सांगितला. पद्मपादाचार्याने तो लिहिला. पण चतुसूत्री झाल्यानंतर, अध्यास भाष्य झाल्यानंतर शंकराचार्य म्हटले एवढ्याचीच गरज आहे, पुढच्याची काही गरज नाही. आजही तो ग्रंथ तेवढाच उपलब्ध आहे. महाराज तुम्ही कथा का सांगितली? इथं सांगितली आपल्या मतापासून बाजूला जाऊ नये याकरता काही लोकांनी घरं जाळली. असं आहे, आपल्या मताला कोणी सोडत नाही. निवृत्तीनाथ उदार का मी तिथं या पदावर बोलतोय, आपलं मत कोणी सोडायला तयार नाही. पण निवृत्तीनाथ किती उदार. खरं तर निवृत्तीनाथाची गुरु परंपरा आहे आदिनाथ गुरु. आपलं त्याच्या आधीचा अभंग आदिनाथ उमा मत्स्येंद्राला आदले त्याची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली. आता गैनीनाथाचा महिमा चालू झाला. वैराग्य तापला सप्रेमेने वाला ठेवा जो लादला शांती सुख निर्द्वंद्व निशंख विचरतामही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख घेऊनी सम्यक अनन्यथा. ह्या 3 चरणात गैनीनाथाची स्तुती आहे. घेऊनी काय? घेऊनी सम्यक अनन्यथा. आणि मग ते तत्वज्ञान कोणाला मिळालं? निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. थांबायचे इथं. मग गहिनीनाथाने कृपा कोणावर केली? निवृत्तीनाथावर केली. यांची परंपरा ज्ञानाची, आपलं योगाची परंपरा, ध्यान धारणेची परंपरा, एक शिष्य एक गुरु ही परंपरा. महाराज निवृत्तीनाथाला जो अनुग्रह झाला त्यात बाकी सोडा. माय बापाच्या विरहित झाला. वाघ काय आला, वादळ काय सुटलं, त्या गुहेमध्ये ताटातूट काय झाली, निवृत्तीनाथ गुहेत काय गेले, गैनीनाथाची भेटून त्यांना अनुग्रह काय झाला. प्रकार पहा. एक शिष्य एक गुरु, गुरु शिष्याच्या एकांती. सुरुवातच अशी कशी नेनो काय त्रिपुरारी क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काय त्रिपुरारी सांगितले जे. असं एकांतातलं ज्ञान होतं. पण निवृत्तीनाथाच्या लक्षात आलं लोक आता योगाच्या मार्गाने जमणार नाही. मग निवृत्तीनाथाचं पहिलं अवतारी आता कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण 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 कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे
हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन कृष्ण नाम अष्टांग योगेन सेने जे अष्टांग योगे अष्टांग योगे नसेने अष्टांग योगे यमन यमन निरोधन कीजे रया यमन निरोध यमन यमन निरोधन कीजे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे वाचा गीत वाचा गीत गाये जय वाचा गीत गाये जय वाचा गीत गाये जय वाचा गीत गाये ज्ञानाईक आता लोकाला योगाचा मार्ग सांगून जमणार नाही. कलियुग आले, कलियुग घोर घोर होत चाललेलं आहे. लोकांची मनस्थिती बिघडायला लागलेली आहे. यांना एवढं अवघड जमणार नाही. आता याच्यानंतर कुळ हे पावन कृष्ण नामे. आजही ज्ञानोबराच्या आता आरतीच्या वेळेला तुम्ही पहा, ज्ञानोबराच्या समाधीजवळ आजही आता आरती झाल्यावर आरतीलाच पहा गोपाल कृष्णाची मूर्ती पायाज तिथं ठेवली जाते. तिथं पूजा कशाची आहे? गोपाल कृष्णाची. सासवडचं मंदिर कोणाकोणाला आठवतंय? पहिला प्रश्न, सासवड कोणाला माहिती आहे? सासवडच्या मंदिरात गुरुवारी शिवाजी महाराज आहे. तिथे सोपान काकाच्या समाधीच्या मागे मूर्ती कशाची आहे? कृष्णाची. कृष्णाची मूर्ती आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे. आपलं तत्वज्ञान बाजूला ठेवून समाजाची गरज पाहून उपदेश करणं हे औदार्य नाही तर काय आहे? उदार आहे. अजून काय? एकट्यातलं ज्ञान सगळ्याला सांग ज्ञान आता. म्हणून कुळ हे पावन कृष्ण नामे. आणि ज्ञानोबरांनी तेच गुरुची री ओढली. अष्टांग योगे न सिनीजे यम नियम निरोध न कीजे. मग काय कीजे? वाचा गीत गाईजे. वाचा गीत गाईजे. हो, कोणते गीत गाईजे? गीता छंदे अंग डोलीजे. अजून काय गायजे? रकारा पुढे एक मकार मांडिका उतरशी समतुका शंभूची या. वाचा गीत गायजे. हे औदार्य आहे. मला वाटतं आपली वेळ संपुष्टात येऊ पाहते. निवृत्तीनाथ उदार आहेत. आपलं तत्वज्ञान बाजूला ठेवलं. निवृत्तीनाथाचं औदार्य अजून सांगू काय? ज्ञानोबारायला तयार कोणी केलं? बोला की. निवृत्तीनाथ. गुरु कोण आहे? हो, निवृत्तीदासाचा दातारू. निवृत्तीदास म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी किंबहुना तुमचे केले माझे नाही केले. किंबहुना तुमचे केले जे हे धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथ माझे जे उरले पायिक पण. ज्ञानोबारायला सगळं ज्ञान निवृत्तीनाथाने दिलं. प्रतिकार समाजाचा सहन करण्याची कुवत माझ्या निवृत्तीनाथानं ज्ञानोबारायला शिकवली. समाजाची सहनशीलता, समाजाच्या त्रासाला बाजूला करून ध्येय गोचर दृष्टी करायची माझ्या निवृत्तीनाथाने शिकवलं. पण औदार्य किती पहा. सगळं त्यांनी शिकवलं पण नाव ज्ञानोबाचं मोठं केलं. हो, काय लोक. आमच्या बनशीबाबाचं जीवन लय सरळ, लय सरळ. एकदा मला काय म्हटले, सुभाष महाराज देशमुख हे सुरुवातीला जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना 100 बोल मी शिकवले. बरोबर ना बाबा? असो. 100 बोल मी शिकवले म्हणे. असं तुम्ही शिकवले असं मी म्हणतो म्हणले. असं तात्पर्य ऐका. म्हणजे शिकविता धनी वेगळाची. आपण बाजूला राहून दुसऱ्याला मोठेपण देण्याकरता बी हृदय मोठं लागतो. निवृत्ती उदार. एकच सांगतो बुवा, पुढे जातो आता.
पुढे जातो. निवृत्ती उदार आहेत. काय औदार्य, काय दिलं काय निवृत्तीनाथांनी. मौली आपण सकाळी चिंतन केलं. निवृत्तीनाथांनी औदार्य दिलं म्हणजे दिलं काय. एवढा तयार शिष्य तुम्हा आम्हाला ज्ञानोबा दिले, अजून काय द्यायचं निवृत्तीनाथांनी आम्हाला. कोण दिले. साक्षात ज्ञानोबा दिले. अजून कोणता औदार्याची अपेक्षा करता तुम्ही. उदार ज्ञानोबा आम्हाला दिले, उदार निवृत्तीनाथाने दिले. निवृत्ती उदारा नमो, निवृत्ती उदारा नमो. अजून सोपान देवा नमो. सोपान काका सुद्धा एक वेगळीच भूमिका आहे. एका प्रमाणात भूमिका दिसते सोपान काकाची. निवृत्ती ज्ञान देव कोरानाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे. सांभाळी सोपान मज लागे. देव कोणाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे. सांभाळी सोपान मज लागे. निवृत्ती ज्ञान देव कोरानाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे. ज्ञान देव कोणाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे. मज लागे. मज सांभाळी सोपान लागे. सांभाळी सोपान सांभाळी सोपान मज लागी. निवृत्ती ज्ञान निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागे. मुक्ताई म्हणते तातानी मात गेले आम्हाला सोडून. प्रसंग लय गोड आहे महाराज, फार हृदय द्रावक प्रसन्न. ध्यांत प्रायश्चिताचा निर्णय देण्यात आला. विठ्ठल पंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी गेलं पाहिजे. माय होती, माय. 4 लेकरं झोपलेले आणि कसं त्यांना टाकून जायचं. होय हो, ऐका ना. एकदा लेकराला उठून त्यांच्या तोंडावर हात फिरू का. तुम्ही माय आहेत ना, आई आहेत ना. आता ही माझ्या लेकराची शेवटची भेट आहे, अशी भावना जेव्हा हृदयात असते तेव्हा काय होत असेल हृदय. यात आपली काय आहे, शेवटची भेट आहे. एकदा लेकरांना उठू का मी, नाही रुक्मिणी. एकदा जर या 4 मुलांना जर तू उठवलं तर मोहाचा पाश अजून घट्ट होईल, बाहेर निघणं जड पडेल. आईला वाटायचे लेकरं उठवावे आणि विठ्ठल पंत उठू देत नव्हते. शेवटी रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, अहो राहिलं सगळ्याला, एकट्या निवृत्तीनाथाला उठू द्या, मोठा आहे तो. विठ्ठल पंताला माहिती आहे निवृत्तीनाथावर गहिनीनाथाची कृपा झालेली आहे. शोकाच्या पलीकडे निवृत्ती गेलेला आहे. कदाचित हा विचार निवृत्तीला झेपेल, पण ज्ञाना सोपान मुक्ताई लहान आहेत, परवानगी दिली. निवृत्तीनाथाला उठवलं. निवृत्ती, हे निवृत्ती. काय आई, एवढ्या रात्री का उठवलं. आम्ही चाललो. कुठे निघालात. काय म्हणतात इंद्रायणी, काय म्हणतात प्रयागराज. निघालो. परत कधी येणार. नाही निवृत्ती, आता परत न येण्याच्या मार्गावर आम्ही निघालोय. परत न येण्याच्या मार्गावर आम्ही निघालोय. म्हणजे देहांत प्रायश्चित्त दिलंय आणि तुमच्या करता आम्हाला हे विष प्यावं लागणार आहे. पण निवृत्ती, तू मोठा आहेस. कधी कधी मोठं होणं लय अवघड असतो. मोठं होणं म्हणजे काय, जिम्मेदाऱ्याचं ओझं असणं. मोठं. निवृत्ती, तू मोठा आहे. आजपासून या मुक्ताचा, या सोपानाचा आणि या ज्ञानाचा बापही तूच आहेस आणि आई सुद्धा तूच आहेस. आणि मला कसं वाटतं माहिती का बुवा,
एखाद्याने जिम्मेदारी टाकणं आणि ती तडीला नेणं खूप अंतर आहे. निवृत्तीनाथानं आई वडिलांना दिलेली जिम्मेदारी घेतली आणि पेलली सुद्धा. सोपं नाही. जे निवृत्तीनाथ मायबाप गेले तेव्हा डोळ्याचा पाण्याला थेंब आला नाही, पण ह्याच प्रसंगात कधी कधी असं वाटतं डोळे झाकावे आणि त्या विश्वास जावं. कसा समाधी सोहळा असेल. या सुवर्ण पिंपळाच्या सावलीला सगळ्या संतांच्या पंक्ती बसल्या होत्या. सगळे संत शोकाकुल होते. नारा विटा गोंदा माझा जाऊन त्यांनी विवर स्वच्छ केलं. दुर्वा टाकल्या, दर्भ टाकलं, धूत वस्त्राची घडी ठेवली, आवडीचा अध्याय उघडून ठेवला. ज्ञानोबराय समाधीला गेले आणि तैसेची जनवन कालवले. निवृत्तीनाथ धाय मोकलून रडायला लागले. बरं हे दुःख संपत न संपत तव सोपान म्हणे स्वामी. पूर्वी बोलिले ते तुम्ही, पूर्वी बोलिले ते तुम्ही, बरे पठार संवत्सर ग्रामी समाधी देव म्हणवोनी. कडे पठार संवत्सर ग्रामे समाधी देव म्हणवोनी. कडे पठार संवत्सर ग्रामे समाधी देव म्हणवोनी. आणि महाराज बघता बघता त्रयोदशीचा संध्याकाळ होते न होते तेव्हा सोपान काका म्हणतात, तव सोपान म्हणे स्वामी पूर्वी बोलिले ती तुम्ही, करे पठार संवत्सर ग्रामी समाधी देव म्हणून. त्याचं काय झालं? महाराज गेले लगेच सगळे. सोपान समाधी बैसला, सकळ देवी पुष्प वरुषाव केला, जय जयकार भूगोल कोंदला. सोपान काका समाधीला बसले. दुसऱ्या भावाचं दुःख. आणि तीर्थयात्रा करत करत घृष्णेश्वर करत करत तापी तीरावर गेले आणि कोणाला काहीच कळालं नाही. आणि चिमुरड्या मुक्ताबाई अंतर्धान झाल्या. आणि बापाला दिलेला शब्द निवृत्तीनाथाने पाळला. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे, केले नारायणे विपरीत. असं जरी असलं तर कर्तव्याचा निर्वाह निवृत्तीनाथाने केला. तिने भावाला समाधीला बसून मग त्र्यंबकला समाधी घेतली. मला सोपान काका सांगायचे जिम्मेदारी कोणाची? निवृत्तीनाथाची. पण जिम्मेदारीचं ओझं मोठं असलं की ते वाटून घ्यावं लागतं. मुक्ताई म्हणते, कोरांना आणण्याकरता निवृत्ती दादा आणि ज्ञाना दादा गावात जायचे. लोक द्यायचे का नाही प्रश्न नंतरचा. पण निवृत्ती आणि ज्ञानदादा जायचे तेव्हा मी चिमुरडी होते, मला कळत नव्हतं. रांगत रांगत सिद्ध बेटातून नदीकडे गेले तर सांभाळी सोपान मज लागली. भावाची जिम्मेदारी पार पाडण्याची भूमिका. बुवा आपल्या संस्थेच्या परंपरेत मला ही सोपान काकाची भूमिका कोणाची वाटते माहिती का? लक्ष्मणबुवा इगतपुरी करायची, मोठे बाबांची. बंकट स्वामींनी प्रचार करायचा, मामांनी सुशिक्षित लोकात, स्वामींनी भाविक सामान्य लोकात प्रचार प्रसार करायचा. निवडून निवडून विद्यार्थी आणायचे. पण ह्या दोघांना प्रचाराला सोडायचं, संस्था लक्ष्मण बाबांनी सांभाळायची. ही भूमिका. म्हणजे हे सोपान देवा, तुम्ही ब्रह्मदेवाचे अवतार आहात. नमो नमो. ज्ञानेश्वरा नमो नमो. उदारा निवृत्ती नमो नमो. सोपाना नमो नमो. आता कोण? मुक्ताबाई नमो. आता मुक्ताबाईला नमस्कार. कोण आहे ती? त्रिभुवनाला पावन करणारी. कोण आहे ती? आद्यत्रय जननी देवाची, 3 देवाची जननी आहे. ब्रह्मा विष्णू महेश घेता येईल आपल्याला, पण जननी कशी? आता मी माझ्या बुद्धीने लावतो, बरं पडते का बघा तुम्हाला. माय कोण आहे? जी लेकराला सांभाळती ती. कोरानं कोणी आणायचं? आधी ब्रह्मा विष्णू महेश पटवून देतो. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञान देव सोपान सखया. रुक्मिणी म्हणते, अहो हे सांगावे सविस्तर, याचे कोण कोण अवतार.
बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी देव म्हणती शिवाचा देव म्हणती हा देव म्हणती देव म्हणती शिवाचा निवृत्तीनाथ शिव अवतार, ज्ञानोबाराय विष्णू अवतार आणि ब्रह्मदेव सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार. विष्णुदेव, शिवादेव आणि ब्रह्मदेव आद्यत्रय देव ज्यांनी उत्पत्ती स्थिती लय केला असे तीन देव. आणि या तीन देवाची जननी जननी का माय पोटाची काळजी करते ना. मग कोरांना आणलेल्या भाकरी कोण घालत होतं? माझी मुक्ताई घालत होते. पण या तीन देवाची जननी झाली. तीन देवाची कोण झाली? जननी झाली. या अर्थाने घेऊ आपण की कोरांना आणल्यानंतर घरचं कोण करत होते? वय लहान, पण परिस्थिती माणसाला शिकवते. महाराज काही सांगा, शिकवते. चिमुरडी मुक्ताई त्यांनी आणलं की ते करावं आणि ते तिघांना घालावं. एके दिवशी तर मग ते मांडे खायचे ग, मांडे खायचे. तुम्हाला करते ना, मांडा करणं कोणाचं काम नाही. आमचे शिवाजी भाऊ कायम ते प्रमाण म्हणायचे, कुठल्या कांडल्या होतो मांडा आणि आळशे धोंडा पडत असे. मांडा सोपा नाही. मांडा चवीला किती ते माहित नाही, पण करायचा कुठं ना लय. करते ना मांडे. दादा मांड्याला खापर लागते रे ज्ञाना दादा, अण्णा सगळ्याला कथा प्रसंग माहिती दिला नाही, पण मांडे केले कोणी? मुक्ताईने केले. म्हणजे तिन्ही देवाला स्वयंपाक करून काय घालायचं काम कोणाचं होतं? मुक्ताईचं होतं. म्हणून लहान असून सुद्धा माय झाली का नाही माझी माय? म्हणून आद्यत्रय जननी देवाची एक भाव. आणि दुसरा भाव आपल्याकडे सांगितला जातो चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. चांगदेव अहंकारी, पण चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, देव म्हणे आज जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, देव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.